सामन्याला सुरुवात होते, क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि पहिलं षटक कारिवली एक्सप्रेस मोहित. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. इट्स अ कॅल्क्युलेटेड सिक्सर. अगदी सीमारेषेवर पडलेला आहे. काय बॅटिंग करते कुणाल. मोहित पुन्हा एकदा फटका खेळण्याचा मिस टाइम फटका आणि इट्स अ बिग 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 विकेट. संग जुमलो जुमलो आया है राजा राजा के संग संग जुमलो जुमलो तेरों का मैं हूँ तेर यार कोई ना दलेर जा. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये एफ.आर. सुपोर त्यांनी पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. मोहित विकेट हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. मोहित अप्रतिम अपेल आणि याच बरोबर विकेट हॅट्रिक. टाळ्यांचा आवाज. मोहितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज झालाच पाहिजे. गिव्ह बिग हँड. ठरलेला आहे या स्पर्धेमधला विकेट हॅट्रिक घेणारा आणि काय गोलंदाजी केलेली आहे आणि काय फलंदाजी सुद्धा मोहितने केलेली आहे. जबरदस्त मानसिक दबावाखाली आणले ते खोणी संघाला. कारण पहिला फलंदाज जो बाद केला तो आता कुणाल पाटील आणि त्यानंतर हर्ष पाटील आणि त्यानंतर प्रमोद सिंगे. 3 फलंदाज बाद केले आहेत आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. अभिनंदन मोहित. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे रत्नराज. रत्नराज खरं तर सलामीला येतोय पण यावेळेला मात्र रत्नराजला मिडल ऑर्डरला तैनात केलेलं आहे. मोहित स्वीप करण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट यॉर्कर. बॅक टू बॅक चौथा हिरा. बॅक टू बॅक चौथा मोहरा टिपला जातोय आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र पहिल्या चेंडूवर जो षटकार लगावला गेला त्यानंतर मात्र
विकेटची पतझड बघायला मिळते. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचव्या चेंडूवर फलंदाज बाद झाला. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आतिश पाटील मात्र अगदी निराश नजरेने नॉन स्ट्रायकरला उभा आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते जितू सिंगोले. जे अनुमान कोणी संघाला दक्षत सिंगोलेची नक्कीच उणीव भासते. नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेयर दक्षत सिंगोले. मोहित राईट आर्म फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता. मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही आहे कारण क्षेत्ररक्षक बराचसा दूर होता. त्यामुळे फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. आणि काय गोलंदाजी षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या. त्याने महत्त्वपूर्ण विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि बॅक टू बॅक 4 फलंदाज बाद केले. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. आणि मोहितने खरं तर ऑर्गनायझिंग कमिटीचं लक्ष सुद्धा वेधून घेतलेलं आहे. नक्कीच बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर किंवा मॅन ऑफ द सिरीज या 3 पैकी एक पारितोषिक नक्कीच त्याच्या नावावर होईल असं लक्ष दिसतंय. डेफिनेटली. डेफिनेटली कारण ज्या अंदाजाने मोहितने आज कामगिरी केलेली आहे इट्स अ काबिले तारीफ. जबरदस्त बॅटिंग असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आणि आता मात्र भोलाने सुद्धा खूप प्रभावित केलं आहे आज. भोलाला मी नेहमी संकटमोचक समजतोय. संकटमोचक जेव्हा जेव्हा संघाला आवश्यकता असते ना तेव्हा भोला संघाच्या बाजूने धावून येतो. कारण पहिल्याच मॅचमध्ये भोला अगदी धावून आला, संकटमोचक बनला. महेश मार्गस्थ होईल राईट आर्म. यावेळेला मात्र बॅकफुट पंच केलेला आहे आणि चेंडू सरळ जाईल डिपिश पॉइंट सीमा पार. चौकार. जे अनुमान कोणी संघाला किमान 30चा टप्पा पार करावा लागेल. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना या संघावर जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. पहिला फटका जो बघितला पण याच्यामध्ये थोडासा आत्मविश्वास बघायला मिळाला. महेश पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि मात्र पॉइंटला एक शॉर्ट पॉइंटला चांगला झेल आणि अतिशयची खेळी सुद्धा संपुष्टात. जितू बाद झालेला आहे. निम्मा संघ गारज झालेला आहे. अगदी पत्त्याचा बंगला पण करतो ना जसा कोसळतो पत्त्याच्या डावामध्ये त्याप्रमाणे हा संघ कोसळलेला आहे. फलंदाज पाहतोय आपण जवळपास फक्त हजेरी लावण्याचं काम करतायत. कारण जेव्हा कुणालने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला असं वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येकडे हा संघ जाईल. पण कुणाल बाद झाल्यानंतर मात्र बाकीचे जे फलंदाज आहेत ते फक्त हजेरी लावण्याचं त्यांनी काम केलं आहे. त्यामध्ये हर्ष पाटील, प्रमोद शिंगे, त्यानंतर रत्नराज भोईर, त्यानंतर जितू शिंगे. बोला महेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजीसाठी. पुन्हा एक चांगला चेंडू आहे मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 12. निम्मा संघ गारज झालेला आहे. 5 बाद 12. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय दोन्ही कंप्लीट टीममध्ये. पण मात्र धावा मिळवण्यासाठी जे अनुमान खोनी हा संघ संघर्ष करताना दिसतोय. महेश राईट आर्म. याला पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा शॉर्ट होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि कट करण्याचा प्रयत्न. मात्र स्क्वेअर कटचा फटका तुम्हाला जर खेळायचा असेल तर थोडंसं तुम्हाला अंतर असणं फार गरजेचं आहे. भारताचा गुंडाप्पा विश्वनाथ असा प्रकारचा फटका लिहिलिया खेळायचा स्क्वेअर कट. आणि प्रत्येक फटक्याच्या निगडीत प्रत्येक क्रिकेटरचं नाव आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इट्स अ वाईड यॉर्कर. डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय महेश पाहते. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय.
धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्येचा वेग थांबलेला आहे. 12 3 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा मिस टाइम पटकाय, चेंडू हवेत आहे. मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक जो आहे तो जवळपास पॉईंटला आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. क्रिकेटमधला हा एक अशुभ आकडा संबोधला जातो. फुल टॉस. बऱ्याच वेळांनी एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. स्वंग केलेला आहे, फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. षटकार. षटकाराने धावसंख्या मात्र वेग वाढते. धावसंख्या झाली 19. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि एका षटकामध्ये जर 14 किंवा 15 धाव पटकावल्या तर 35+ एक चांगली धावसंख्या ठरू शकते. कारण हे विसरून चालणार नाही की जे अनुमान खोनी संघाकडे गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. 19 धावा झाल्या आहेत. 19. येस, हेमंत पाटीलची खूप उणीव भासली वडगर संघाला. कदाचित हेमंत पाटील जर संघात असतात तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. आपलं हार्दिक स्वागत आहे हेमंत, आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. हेमंत पाटील संघाचा कीमॅन आहे आणि महत्त्वपूर्ण पहिल्याच मॅचमध्ये नव्हतं संघामध्ये. अंतिम षटक आहे, कारण 3 षटकांची मॅच आहे. अंतिम षटक प्रतीक नाईक गोलंदाजीसाठी येतोय आणि सामना करण्यासाठी सज्ज होईल योगेश शिंगे. योगेश शिंगोले. क्लास फटका डिपिश पॉइंट सीमारेषा पलीकडे चौकार. तीन किंवा 4 फटके जर बॅटमध्ये आले तर नक्कीच 35+ अशी धावसंख्या झाली तर एक संघर्ष बघायला मिळेल. तसं जीवन एक संघर्ष आहे आणि क्रिकेटमध्ये कित्येक वेळेला आपण सातत्याने बॅट आणि बॉलचा संघर्ष पाहतोय. प्रतीक नाईक राईट आर्म. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला. पहिली तो अतिशय वेगात पूर्ण केल्या. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. चूक होणार नाही कारण कॅप्टन आहे जतीन. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली 24. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीक याला मात्र एक चांगला फटका. चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप. सचिनकडनं चूक झाली. मात्र अवघड असा झेल होता. प्रयत्न चांगला केला होता कारण अतिशय वेगात चेंडू गेला होता. डीप मिड विकेटला एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 25. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे कारण 3 षटकांची मॅच आहे. प्रतीक नाईक 8 ते 10 पावलांचा रनअप. याला मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. झेल होई का बघायचं आहे आणि पप्या खारीक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि चांगला झेल समाप्त करतोय. तब्बल आपण बघितलं की 6 फलंदाज बाद झाले. योगेश खूप डॉट बॉल खेळला. खरं तर एक चौकार त्याने लगावला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते मानस सिंगे. 6 फलंदाज बाद झाले आहेत आणि अजून फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र आहे ती 25.
या दोन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर लगावला गेला नाही तर लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये तुम्ही 30 पेक्षा पुढे गेला नाही तर एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. प्रतीक यावेळेला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे, मात्र ताकद झोकली नव्हती. कव्हरला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण. पप्प्या खारीकडनं क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाल्या 28. अंतिम चेंडू या इनिंगचा. आतिश पाटील ऑन स्ट्राईक. हा सलामीला आलेला आहे पण आतिशला स्ट्राईक मिळाली नाही फारशी. प्रतीक यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेग कडे, मात्र प्लेसमेंट चांगलं नाही कारण डीपला क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज आतिश धावबाद. 29 धाव होत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 29 आणि लक्ष जे असणार आहे 30. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे ग्रामपंचायत कारिवडीचे सरपंच सन्माननीय संजय नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आहेत आणि विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत कारिवलीचे, त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. मी श्री कालिका माता चषक 2026 मध्ये श्री कालिका माता स्पोर्ट वडघर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. मी देवराज पाटील साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं. खऱ्या अर्थाने सन्माननीय यशवंत सोरे साहेब BJP व्यापारी आघाडी अध्यक्ष यांचं स्वागत आणि सन्मान देवराज पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. यशवंत सोरे साहेब यांचं सन्माननीय यशवंत सोरे साहेब. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक फोटो फ्रेम देऊन सुद्धा त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. यशवंत सोरे साहेब आपले मी खूप खूप आभारी आहोत. खरं तर आपला बहुमूल्य वेळ दिला त्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्माननीय नितेश पाटील साहेब, अर्थात सर्व सुपरिचित बाळासेठ माजी सरपंच खारबाव, त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर आणि खारबाव आपल्या परिसरातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि विद्यमान सदस्य आहेत. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आकाशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाळासाहेब यांना एक आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा एक फोटो फ्रेम देऊन त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते वडघर आकाशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
मॅच सुरू करायची आहे. मी डीजे थांबवतोय. मॅच सुरू करायची आहे. आपण स्वागत सन्मान होत राहतील. मॅच सुरू होईल. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत कारिवलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय संजय नाईक साहेब. ते पेशाने खरं तर इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय संजय नाईक साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली. आणि आज कारिवलीचा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. संतोष पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मानित करतायत सन्मानित संजय नाईक साहेबांना. चांगला फटका पाहायला मिळते मोहित गरे त्यांच्या बॅटमधून आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. 30 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 5 धावा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती आतिश पाटीलनं. परंतु मिडॉनला कॅच ड्रॉप आणि 1 धाव मिळाली. अक्षयला संधी मिळाली आणि आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाने बनवल्यात. यावेळेस देखील चांगला फटका इनसाइड आउट बॉल सीमारेषेच्या पलीकडे मोहित खरे त्यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. यशवंत स्वरेश साहेब आमच्यातून रजा घेताना आपण आलात. खरं तर या स्पर्धेला उपस्थित राहायला बहुमूल्य वेळ देऊन आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय बाळासेठ रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर माजी सरपंच खारबाव आपलं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 9 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मोहित घरत नावाची चर्चा राहिली आहे. सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहतोय. गोलंदाजी करत असताना देखील विकेटही घेतल्यात. काय जबरदस्त कामगिरी. यावेळेस जर पाहिलं तर स्क्वेअरकरचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर जय हनुमान कोणी या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. 29 धावांवरती थांबला. 3 षटकांचा सामना आहे आणि 30 धावांचं टार्गेट. आतापर्यंत धावफलकावरती 10 धावा बनवल्यात कारिवली संघाने. गोलंदाज आतिश पाटील राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी धावतात परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अवघड चेंडू होता परंतु काय खुबीने हा चेंडू फिरवलाय. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता उसे कमाना पड़ता है. आणि काय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला अक्षय पाटील याच्या बॅटमधून. सर्कलला वेधणारा चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु गॅप मध्ये आणखीन एक दर्जेदार फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अक्षय पाटीलच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. 30 धावांचा टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा बनवल्या त्या 18 धावा. अक्षय पाटील आणि मोहित घरत काय जबरदस्त सलामी देत आहेत. मागील मॅचमध्ये देखील दोघांची भागीदारी चांगली पाहायला मिळाली आणि तो सामना देखील जिंकला परंतु या सेमीफायनलच्या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावं लागेल जय हनुमान कोहनी या संघाला. खऱ्या अर्थानं जिंदगी जिना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घनाचे घाव सोसावे लागतील. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये जर्मन संघाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धावफलकावरती 18 धावा बनल्यात. आणखीन 12 धावांची आवश्यकता आहे.
येणारे 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही आहे. या षटकामध्ये विकेट घेतल्या, दबाव टाकला ना तर नक्कीच या मॅच मध्ये जय हनुमान कोणी संघ देखील कमबॅक करू शकतो. परंतु इथे या षटकामध्ये दर्शन जाधवला चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन जाधव, स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्या फलंदाजाने गाजवलाय, आजच्या दिवसामध्ये षटकार चौकारांचा पाऊस पडलाय आणि फलंदाजांची भंबेरी उडवली आहे असा खेळाडू अर्थातच मोहित घरत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार दर्शन जाधव, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस शपल क्रॉस केलाय, चेंडूला हुक केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मोहित घर त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला फलंदाज मोहितच्या बॅट मधून. दर्शन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खोलात टाकला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, परंतु इथे जर पाहिलं तर दर्शन जाधवने कमबॅक केलाय. येणारे 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धावा बनले असते 24 धावा आणि आणखीन जर पाहिलं तर येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. ओ फुटटॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चांगला फटका मोहित घरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. दर्शन जाधव पुन्हा एकदा यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन खेळलाय आणि मॅच फिनिश. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना सामना इथे जिंकलेला आहे जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाने आणि श्री कालिका माता चषकामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय बजरंग कारिवली मिनेश 11 कारिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी.